नमस्कार. पॅराशूट जस्मिन होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या आजच्या भागामध्ये. मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत विलेपार्ले पूर्व परिसरामध्ये आणि तिथल्या श्री विनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधल्या दोन वहिनींना जाऊन भेटणार आहोत. अदिती बंदरकर आणि नीता गांगल. या दोन्ही वहिनी आज काय बोलणार, त्यांच्या मनात नेमकं काय आहे, आपलं मन मोकळेपणाने त्या व्यक्त करणार आहेत का? चला भेटूया दोन्ही वहिनींना. नमस्कार. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. वहिनी नाव सांगा. अदिती भास्कर बंदरकर. माहेरचं नाव? वैशाली दत्तात्रय लागू. द्या ओळख करून सगळ्यांची. तर माझे मिस्टर भास्कर बंदरकर. नमस्कार. हा मुलगा सृजन. हॅलो. हा धाकटा मुलगा आशिष. बरं. ही श्रुती हां. प्राची. हा निशा. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. आणि आमची सोसायटीतली. नमस्कार. मला नेहमी प्रश्न पडतो की ज्या वेळेला आपण दुसरं होम मिनिस्टर बघत असू त्यावेळेला वहिनी तुम्ही किती वेळा बोलला असाल ना, काय ही सगळ्यांची ओळख करून द्यायची. यालाच म्हणतात होम मिनिस्टर. बरं वहिनी, आपल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आणि नेहमी हसत राहा. लग्नाचा वाढदिवस आहे का? हो. अरे वा, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. वहिनी घ्या दोघे मिळून. व्हेरी नाईस. घ्या भरवा. तुम्ही भरवा. प्रश्नोत्तर. नमस्कार. नमस्कार. वहिनी, किती आनंदाचा क्षण आहे. आम्ही तुमच्या घरी आलेले आहोत आणि लग्नाचा वाढदिवस. किती वर्ष झाली हो? 17 वर्ष. 17 वर्ष झाली लग्नाला. आणि 17 वर्ष अगदी बाजारात जायचं झालं तरी सुद्धा दोघे एकत्र जाता. हो हो. का, म्हणजे असं कसं काय जमवलंय? बायकोची आवड. आवड काय वहिनी, काय ही आवड? नवऱ्याला घेऊन फिरायला फारच आवडतं तिला. काय हो वहिनी, बोला, तुम्ही बोला ना. आवडतं, त्यालाही आवडतं आणि मलाही त्याच्या सोबत खूप आवडते. हो. सतत म्हणजे सतत असावी अशी वाटते. त्यामुळे कुठे जायचं असलं की ते मला ते लागतातच. बरं वहिनी, तुमचं बालपण कुठलं? पार्ल्यातलंच. पार्ल्यात कुठे? सुभाष रोडवर. सुभाष. मग कोण कोण होतं लहानपणी? आमची जॉईंट फॅमिली होती. हां. म्हणजे माझे 3 काका आणि काकू आणि आम्ही सगळी मुलं. बर. आणि आई बाबा? माझी आई लहानपणीच गेली. म्हणजे मी वर्षाची होते तेव्हा गेली माझी. पण त्याच्यानंतर माझ्या काकूनी, म्हणजे मी त्यांना काकू म्हणतच नाही, काकू म्हणणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं ठरेल, तर माझ्या आईनी आणि मी त्या काकांनाही बाबाच म्हणायचे. त्यांनी आमचा सगळ्यांचा सांभाळ केला. अगदी आई आणि वडिलांच्या म्हणजे प्रेम देऊन त्यांनी आमचं संगोपन केलं, शिक्षण दिलं. म्हणजे काकू म्हणणंच चुकीचं ठरेल. सगळ्यात मोठं स्थान त्यांचं आहे. हो, काकूंचं. नक्कीच 100%. म्हणजे हट्ट, सगळं सगळं. म्हणजे माझा वाढदिवस ते कधीच विसरलेले नाहीयेत बाबा. स्वतःच्या मुलाचा वाढदिवस कधीतरी म्हणजे असे विसरायचे, पण माझा वाढदिवस कधीच नाही, म्हणजे कधीच ते विसरलेले नाही. 1 मार्च आहे माझा वाढदिवस आणि कायम ते येताना माझ्यासाठी खाऊ माझ्याकडे घेऊन येणार आणि माझ्या हातावरच ठेवणार. काहीही खाऊ आणलं तरी. अगदी लहानपणापासून. आणि ऑफिसला म्हणजे कामाला जाताना बाबा नेहमी मला, काका 10 पैसे, म्हणजे मी त्यांच्याकडे नेहमी मागायचे गोळी खायला. पूर्वी 10 पैशात भरपूर म्हणजे गोळ्या यायच्या. तर मला कायम ते 10 पैसे, अगं वैशूला आज मी दिले नाहीत 10 पैसे, ते 10 पैसे देऊन मग ते जायचे. खूप मिस करतात ना? खूप मिस करते. मग आता काकू कुठे असतात? आई आता आम्ही तिथे राहतो तिथेच आहे. तिथे. हो. मग जाणं येणं असतं? रोज. दररोज. आपण काय करता? मी सिनियर ऑफिसर आहे पार्ले प्रॉडक्ट्स मध्ये. बर. आणि आपण? मी विलेपार्ले महिला संघ मध्ये म्युझिक टीचर आहे. मग आता ऐकवा काहीतरी छान छोटस. म्हणजे आई आयुष्याचं गाणं. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराजानंतर शिकणे आई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराजानंतर शिकणे आई.
तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा दीन दुपारी. देवा समर्थ रवी मस्तक आईच्या पायी, हो आईच्या पायी. वा वा वा. त्यामुळे आई हे गाणं तुम्ही त्यांना समर्पित केलं असं मी म्हणतो. हो. हा, बरी सासू सासऱ्यांबद्दल सांगा तुम्ही. सासू सासऱ्यांबद्दल म्हणजे किती सांगावं तेवढं थोडं आहे, कारण एकतर आमचं इंटरकास्ट मॅरेज आहे. हा. त्यामुळे लग्नानंतर त्यांनी मला भरपूर अगदी म्हणजे त्यांच्या 4 मुली त्यातली मी 5वी मुलगी, इतकं मला त्यांनी प्रेम दिलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला सासरे माझ्या पाठीशी उभे असायचे. आज ते नाही आहेत, आज ते असते तर बापरे एकदम म्हणजे आनंदाला म्हणजे आणखीन उधाण आलं असतं. खूप त्यांनी केलेलं आहे. माझी एक अनुभव सांगायचा म्हणजे माझी फर्स्ट डिलेव्हरी जेव्हा झाली तेव्हा म्हणजे 10 तारखेला त्यांचा पगार व्हायचा, तर त्यांनी अख्ख्या हॉस्पिटलला कॅडबरी वाटलेली. त्यांचा पगार झाला, माझा मोठा 10 एप्रिलचा आहे. त्यांनी अख्ख्या हॉस्पिटलला कॅडबरी वाटली की सुनेला माझ्या हे झालं म्हणून. अरे वा, म्हणजे हौशी होते प्रचंड. प्रचंड हौशी, म्हणजे हौसेला काही मोल नाही. आणि त्यांच्याकडे म्हणजे खूप पूर्वी अशी म्हणजे गरिबी होती, पण असं कधी त्यांच्याकडे बघून वाटायचं नाही. ते नेहमी म्हणायचे काय नाही, येणार आपल्याकडे, येणार आपल्याकडे. काय हो, कसं गेलं बालपण? बालपण फार मजेत गेलं. म्हणजे पैशाची वानवा असून पण कधी अशी भासली नाही. वडिलांनी कधी म्हणजे 2 वेळचं अन्न आणि शिक्षण व्यवस्थित दिलं वडिलांनी. ठीक, काही कमी पडू दिलं. उत्तम शाळा, उत्तम संस्कार. पारडेक शाळेचे आम्ही दोघंही. हा. पण कधी इव्हन वडिलांना स्ट्राईकच्या पिरियडमध्ये पण त्यांनी आमची फी वेळच्या वेळी भरलेली आहे, काहीही करून. अरे बापरे. बरं, तुम्ही असं कधी झालंय का की दोघे कुठेतरी बाहेर फिरायला गेलायत आणि घरच्यांची आठवण आली म्हणून परत आलं? कारण तुम्ही दोघे इतके घरावरती प्रेम करणारे आहात, घरातल्यांवर प्रेम करणारे आहात. काय झालं का कधी? हो, असा एक किस्सा होता. काय झालं? आमच्या लग्नानंतर आम्ही हनीमूनला गेलो होतो. हा. मी ठरवलं होतं की 7 दिवसानंतरच जायचं. बर. पण आम्हाला 3 दिवस पण चढ गेले आणि 4थ्या दिवशीच आम्ही परत आलो घरी. का होईनी? मला पण सगळ्यांची खूप आठवण यायला लागली. म्हणजे एवढे अटॅच होती ना की नंदा वगैरे पण कधी असं नाही वहिनी वहिनी, म्हणजे असं अगदी मैत्रिणीप्रमाणे आमचं. मी म्हणजे कधी हा नसेल तरी मी त्यांना बोलावते की तुम्ही या ना माझ्या सुट्टीला. मला एकटं राहायला अजिबात आवडत नाही. आले आहेत ना? आले, दोघी आलेत. भेटणार आहे दोघे? हो जरूर. पण आता एक घरात काही वस्तू आणून ठेवल्यात, ते वहिनी ओळखतात का बघूया. एक, 2, 3, 4, 5 झाल्या. 4 वस्तू बरोबर ओळखल्या वहिनींनी. एक वस्तू फक्त ही चुकली. त्यामुळे या 4 वस्तू वहिनी या तुम्हालाच घ्या बक्षीस. आणि त्याचबरोबर 1, 2, 3, 4 हे 400 रुपये पण तुम्हाला मिळाले. केवढं कौतुक माहितीये का सासूबाईंचं. आणि आई तुमच्याबद्दल केवढं बोलल्या. पण आता नाही डोळ्यात ना पाहिजे. सासूबाई काय सांगणार तुम्ही सुनेबद्दल? सुनेबद्दल माझी सून चांगलीच आहे. 1 लाखात 1 आहे सून माझी. 1 लाखात 1 आहे? हे पार्ल्यात मोजल्यात वाटतं दिनानाथ जवळ बसून. 1, 2, 3. तसं म्हणजे अजूनपर्यंत तिने सर्वांना म्हणजे मिळून मिसळून सगळ्या नंदांबरोबर सर्वांना अगदी. आई कसं वाटतंय? छान वाटतंय. या लेकराबद्दल सांगा ना काहीतरी तुम्ही. माझी मुलगी जिद्दीने काम करणारी आहे. हा. म्हणजे तिचं शिक्षण खरं 12वीत झालेलं आहे, पण तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला. त्यानंतर तिला जी पहिली सर्व्हिस लागली त्यावेळेला तिला 200 रुपयेच पगार होता, पण तरी पण ती आनंदात होती. आणि आता ती महिला संघात चांगल्या पदावर नोकरीला लागली. म्हणजे जिद्दीने काम केल्यामुळे ती टिकून राहिली शेवटपर्यंत. वा, सर्टिफिकेटच दिलंय तुम्हाला. चला, या पुढच्या खेळामध्ये आता वहिनी मनातली गोष्ट मिस्टरांना सांगणार आहेत. पण जे वाक्य लिहिलेलं आहे, जे मनावर कोरलेलं आहे, तेच वाक्य अभिनय वहिनी करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते सांगायचंय. वेळ आहे 30 सेकंदाची. मला तुम्ही मार्केटला भाजी आणायला घेऊन जाता. मला मार्केटात रोज भाजीची पिशवी धरायला लावतेस. हा, मी भाजी घेताना तुम्ही पिशवी पकडाल का? अभिनंदन. चला, अशा तऱ्हेने 1000 रुपयाचं बक्षीस वहिनी तुम्हाला मिळालेलं. अभिनंदन. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन.